नमो नमः प्रवाचिका अहं दया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा परमहंसयोगानन्दपुस्तकात् उद्धृता अस्ति। कथायाः नाम अस्ति ल्यूथर बर्बँक गुलाबबागेतील संत। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। वनस्पतीमध्ये चांगली सुधारलेली कलमे करण्याचे हे त्यामधील शास्त्रीय ज्ञान वगळल्यास एक गुपित आहे आणि ते म्हणजे प्रेम। कॅलिफोर्नियामधील सांता रोझा या ठिकाणी ल्यूथर बर्बँक यांची बाग होती। त्या बागेत त्यांच्याबरोबर हिंडत असताना त्यांनी वर दिलेले हे सुज्ञ उद्गार काढले। खाद्योपयोगी अशा एका निवडुंगाच्या ताटव्याशेजारी आम्ही थांबलो। त्यांनी आपले भाषण चालू ठेवले। बिनकाट्यांचा असा निवडुंग निर्माण करण्याचे प्रयोग करीत असताना मी वनस्पतींशी पुष्कळदा बोलत असे। हेतू हा की वातावरणात प्रेमाच्या लहरी निर्माण व्हाव्या। मी असा बोलू लागे, तुला भिण्याचे काही कारण नाही, तेव्हा रक्षणाकरता हे काटे बाळगण्याची तुला जरुरी नाही। मी तुझे रक्षण करीत जाईन। हळूहळू वाळवंटातील ह्या उपयुक्त झाडाचे काटे गळू लागले व एक कंटक विरहित अशी निवडुंगाची जात निर्माण झाली। चमत्काराची ही हकीकत ऐकून मी गार पडलो। प्रिय ल्यूथर महाशय, ह्या निवडुंगाची काही पाने मला कृपा करून द्या। मी ती आमच्या माउंट वॉशिंग्टनमधील बागेत लावून टाकतो। जवळच असलेला एक माळी लगेच त्या निवडुंगाची काही पाने तोडू लागला। बर्बँकनी त्याला मना केले। स्वामीजींकरता मी स्वतः तोडतो। त्यांनी 3 पाने माझ्या हवाली केली। ती पुढे मी लावली व त्यातून विशाल आकाराची निवडुंगाची झाडे तयार झाली। मला फार आनंद झाला। त्या महान वनस्पतीशास्त्रज्ञांनी मला सांगितले की त्यांनी आपला पहिला प्रयोग एका मोठ्या आकाराच्या बटाट्यावर केला व तो फार यशस्वी ठरला। त्या बटाट्याची जात त्यांच्याच नावाने आता विस्तृत झालेली आहे। एका अमर्याद अशा बुद्धिसामर्थ्याने त्यांनी शेकडो नवीन नवीन वनस्पती तयार केल्या व त्या ह्या जगास दान देऊन टाकल्या। शेकडो वनस्पती एकमेकांवर कलमे करून तयार केलेल्या चेरी, प्लम, नेक्टरीन, बेरी, पॉपी, लिली, गुलाब असा ल्यूथर बर्बँकनी मला एका प्रसिद्ध नामांकित अशा अक्रोडाच्या झाडाजवळ नेले। त्या झाडावर त्यांनी प्रयोग करून असे सिद्ध केले आहे की वनस्पतींमधील नैसर्गिक वाढ व उत्क्रांती ही अनेक पटींनी वाढवता येणे शक्य आहे। मी आता जास्त लक्ष देऊन ऐकू लागलो। ते म्हणाले, फक्त 16 वर्षात हे अक्रोडाचे झाड फळ देऊ लागले आहे आणि ते फळसुद्धा अगदी अमाप। नैसर्गिक वाढीत जर काही एक फरक केला नसता तर ह्याच्या दुप्पट वर्षे फळ द्यायला या झाडाला लागली असती। इतक्यात बर्बँकची लहानशी मानलेली मुलगी तेथे बागेत आपल्या कुत्र्याबरोबर बागडत आली। ही मुलगी म्हणजे मी मानव रूपाने लावलेले एक रोपटेच होते। तिच्याकडे बोट दाखवून ल्यूथर प्रेमळपणे म्हणाले, सर्व मानवजात मी एक विशाल वृक्ष समजतो। त्याची अत्युच्च व सर्वंकष वाढ होण्यासाठी या गोष्टींची जरुरी आहे, त्या म्हणजे अशा एक प्रेम, खुल्या हवेचे नैसर्गिक वरदान आणि शोधक बुद्धीने केलेली त्यावरील वेचक कलमे। माझ्या स्वतःच्याच हयातीत वनस्पतींच्या वाढीमध्ये व उत्क्रांतीमध्ये मी इतकी आश्चर्यजनक प्रगती स्वतःच्याच डोळ्यांनी पाहिलेली आहे की ह्या पुढील प्रजेला जर साध्या व बुद्धिपुरस्सर अशा नियमबद्ध राहणीची तत्त्वे शिकवली तर मला वाटते की एक निरोगी, सुखी नवीन दुनियाच निर्माण होईल। मला अशी आशा वाटते, आपण सर्वांनी पुनः निसर्गाकडेच व निसर्गदेवतेकडेच परत वळले पाहिजे। ल्यूथर महाशय, आम्ही आमच्या राजीच्या शाळेमध्ये वर्ग बाहेर मोकळ्या जागी घेतो की जेथे वातावरण आनंदाचे व साधेपणाचे असू शकते। हे ऐकून आपल्याला नक्की संतोष होईल। हे माझे शब्द ऐकल्यावर बर्बँक यांच्या हृदयाच्या अगदी जवळच्या धमनीला स्पर्श केला गेला। त्यांच्या आवडीचा विषय बालकांचे शिक्षण। त्यांनी लगेच माझ्यावर प्रश्नांचा भडीमार केला। त्यांच्या खोल व गंभीर डोळ्यांमध्ये औत्सुक्याची चमक उमटली। शेवटी ते म्हणाले, स्वामीजी, आपली ही शाळा पुढील अनेक पिढ्यांना आशेचा किरण दाखवित राहील। सध्याच्या ह्या आपल्या काळात शिक्षण पद्धती निसर्गापासून वंचित झालेली आहे। निसर्गाशी तिचा संबंध तुटलेला आहे। व्यक्तित्वाची वाढ त्या पद्धतीने खुडून टाकलेली आहे। शिक्षण पद्धतीच्या ह्या आपल्या व्यावहारिक ध्येयाशी मी पूर्ण सहमत आहे। ह्या शांतमूर्ती ऋषितुल्य शास्त्रज्ञाचा निरोप घेतेवेळी त्यांनी एका लहान पुस्तकावर स्वाक्षरी केली व ते पुस्तक मला भेट केले। ते म्हणाले, हे माझे पुस्तक दी ट्रेनिंग ऑफ दी ह्युमन प्लांट। शिक्षण पद्धतीत नवीन प्रकारांची जरुरी आहे, त्यासाठी प्रयोग करावयास हवेत। ते करताना कोणाची भीड मुरवत ठेवता कामा नये।
माझ्या बाबतीत बोलावयाचे म्हणजे फळांमध्ये व फुलांमध्ये उच्च गुण आणण्याकरता मला फार धोक्याचे प्रयोग करावे लागले, पण त्यात मला यश आले. लहान मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत अशाच अधिक व धाडसाच्या नवीन नवीन सुधारणा कराव्या लागतील. त्या रात्री त्यांचे हे लहान पुस्तक मी अतिशय लक्षपूर्वक व आस्थेने वाचले. त्यांच्या दृष्टीला ह्या मानवजातीचे भवितव्य उज्ज्वल दिसत होते. ते आपल्या पुस्तकात लिहितात, ह्या दुनियेमध्ये सगळ्यात बिकट अशी जर कोणती गोष्ट असेल ज्यात फेरबदल घडवून आणणे अतिशय कठीण असेल तर ती म्हणजे एक रोपटे, की ज्याला काही विशिष्ट सवयी लावून ठेवल्या आहेत. हे लक्षात ठेवा की ह्या रोपट्याने आपले वैशिष्ट्य युगायुगामधून जतन करून ठेवलेले आहे. कदाचित त्याच्या उत्पत्तीचे मूळ युगे नव्हे तर कल्पांताच्याही पाठीमागे जाऊन खुद्द खडकांच्या अंतरंगामध्ये शोधावयास पाहिजे. त्याच्या स्वरूपात इतके युगी लोटली तरी विशेष असा फरक घडून आलेला नाही. आपल्याला असे वाटत नाही की इतकी युगे पुन्हा पुनरुत्पत्ती अनुभवित त्या वनस्पतीच्या ठिकाणी एका प्रकारची इच्छाशक्ती, दुर्दमनीय इच्छाशक्ती निर्माण झाली असेल. मग त्याला तुम्ही इच्छाशक्ती म्हणा किंवा दुसरे एखादे नाव द्या. खरोखरीच अशा काही वनस्पती आहेत, काही तालवृक्षांसारख्या, की ज्यांनी आपले मूळचे स्वरूप इतके चिवटपणे जतन करून ठेवले आहे की कोणाही मानवाला, शास्त्रज्ञ मानवाला ते अद्याप पावे तो बदलता आलेले नाही. वनस्पतींच्या इच्छाशक्तीपुढे मानवाची इच्छाशक्ती दुबळी ठरते. पण पहा, ह्या सगळ्या वनस्पतींचा हा जन्मापासून टिकून राहिलेला चिवटपणा फक्त एकाच क्रियेने मोडला जातो, आणि ती क्रिया म्हणजे तिच्यावर कलम करणे, तिच्या नसानसांमध्ये नवीन जीवाचे आरोपण करणे. ती क्रिया केल्याबरोबर त्या वनस्पतींच्या जीवनामध्ये पूर्ण आणि प्रभावी फरक घडून येतो. ज्यावेळी मूळ स्वरूप बदलू लागते तेव्हा त्याच्या ठिकाणी पिढ्यानपिढ्या सतत जागरूकपणे केलेल्या प्रयोगांचा व निवडीचा उपयोग करून पहा, त्याच ठिकाणी एक नवीन वनस्पती उत्पन्न होते. नवीनच असा आपला जीवनक्रम क्रमू लागते आणि परत ती पूर्वीच्या स्वरूपाकडे सुतराम जात नाही. पहा, काय चमत्कार आहे. दुर्दमनीय अशा या इच्छाशक्तीचा मूड झाला, तिच्यात आमूलाग्र फरक घडून आला. आणि ती इच्छाशक्ती जेव्हा एखाद्या लहान मुलाच्या स्वभावाप्रमाणे नाजूक व जशी वळवावी तशी बनते, तेव्हा हा प्रश्न सोडवण्याचे काम फार सुकर होते. एखाद्या लोहचुंबकाने जसे आकर्षित करावे त्याप्रमाणे ह्या महान अमेरिकन सद्गृहस्थाकडे मी ओढला गेलो. त्यांना नंतर मी अनेक वार भेटलो. एके दिवशी सकाळी मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा पोस्टमनची यायची वेळ होती. पोस्टमनने त्यांच्या अभ्यासिकेत जवळजवळ 1000 पत्रे टाकली असतील. जगाच्या सर्व भागातून वनस्पतीशास्त्रज्ञ व बागायत संबंधीचे वैज्ञानिक त्यांच्याशी पत्रव्यवहार करीत. स्वामीजी, बरे आलात तुम्ही. आता मला इथून बागेत निसटायला बरी सबब सापडली, ल्यूथर मजेत म्हणाले. नंतर त्यांनी आपल्या टेबलाचा एक ड्रॉवर उघडला. त्यात शेकडो प्रवासी चित्रांची बांधलेली पुडकी होती. हे पहा, ते म्हणाले, प्रवासाच्या वेळी हा माझा उद्योग असतो. बागेतली झाडे आणि हा अफाट पत्रव्यवहार यांमध्ये मी सारा वेळ जखडला गेलो असल्याकारणाने निरनिराळ्या देशात प्रवास करून तेथील भूप्रदेश पाहण्याची हौस मी ही चित्रे पाहून भागवून घेतो. माझी गाडी त्यांच्या फाटकापाशीच उभी होती. ल्यूथर महाशय व मी नंतर त्या लहान गावातील रस्त्यांवरून फेरफटका करावयास बाहेर पडलो. त्या गावातील बागातून जागोजागी त्यांनीच कलमे बांधून निर्माण केलेली सांता रोजा, पीच ब्लो आणि बरबँक गुलाब पुष्पे अगदी टवटवीत व तजेलदार अशी दिसत होती. त्यांच्या माझ्या भेटीगाठीच्या अगदी सुरुवातीसच त्या महान शास्त्रज्ञाने माझ्यापासून क्रियायोगाची दीक्षा घेतली होती. ते म्हणाले, स्वामीजी, ही क्रियायोगाची साधना मी अगदी निष्ठापूर्वक करतो. योगशास्त्राच्या विविध अंगोपांगांविषयी त्यांनी मला पुष्कळ विचारपूर्वक प्रश्न विचारले आणि नंतर हळूच त्यांनी उद्गार काढले. पौर्वात्यांजवळ खरोखरी ज्ञानाचे इतके अफाट खजिने आहेत की त्यांचा शोध घेण्याच्या खटपटीला पाश्चिमात्य आता कुठे लागले आहेत. निसर्गाशी अगदी घनिष्ठ संबंध ठेवल्या कारणाने बरबँक महाशयांना निसर्गाने अगदी दक्षतेने जपून ठेवलेल्या आपल्या अनेक गुपितांची उकल करून दिली होती आणि त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अमर्याद असे आध्यात्मिक आदरणीय व्यक्तित्व निर्माण झाले होते. कधीकधी मला परमात्म्य शक्तीचा अगदी जवळ असल्यासारखे वाटते. त्यांनी हळूच आपले रहस्य मला सांगितले. त्यांच्या भावनाप्रधान व सुंदर बांध्याच्या चेहऱ्यावर त्यांच्या स्मृती उजळल्या आणि मग
माझ्याजवळ जमलेल्या दुखणेकरी माणसांना बरे करण्याचे सामर्थ्य माझ्या अंगी येते. वनस्पतीसुद्धा, ज्यांना काही रोग झाला आहे त्यासुद्धा मी बऱ्या करू शकतो, त्यांचा रोग काढू शकतो. मग त्यांनी मला आपल्या आईबद्दल सांगितले. माऊली मोठी श्रद्धाळू अशी ख्रिस्ती स्त्री होती. ती वारल्यानंतर पुष्कळ प्रसंगी मला तिच्या दर्शनाचा सूक्ष्म शरीरात दिसून आलेला असा लाभ घडून आलेला आहे. ती माझ्याशी बोललेली सुद्धा आहे, ल्युथर महाशय म्हणाले. नंतर आम्ही त्यांच्या घराकडे नाखुशीनेच परत वळलो. तेथे हजारो पत्रे त्यांची वाट पाहत होती. ल्युथर महाशय, मी म्हणालो, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य यांच्या सत्यान्वेषणाविषयी एखादे मासिक काढण्याचा माझा विचार आहे, तर या मासिकाला योग्य समर्पक असे नाव सुचवता का? आम्ही बराच वेळ पुष्कळ नावांचा विचार केला व शेवटी ईस्ट वेस्ट हे नाव द्यावयाचे ठरवले. नंतर पुन्हा आम्ही जेव्हा त्यांच्या अभ्यासिकेत गेलो तेव्हा त्यांनी सायन्स अँड सिव्हिलायझेशनमध्ये स्वतः लिहिलेले लेख मला वाचायला दिला. ईस्ट वेस्ट या मासिकाच्या पहिल्या अंकात हा लेख छापून टाकू, मी कृतज्ञता बुद्धीने म्हणालो. पुढे आमची मैत्री जसजशी दाट होऊ लागली तेव्हा बरबँक महाशयांना मी माझे अमेरिकन संत असे म्हणू लागलो. मी म्हणे, हा मनुष्य पहा, याच्यामध्ये काही कपट असे नाही. त्यांचे अंतःकरण फार खोल असे, त्यास अंत नसे. त्यांच्या अंतःकरणाला दीर्घकाळ नम्रता, धीरता व त्याग यांची ओळख होती. गुलाबाच्या ताटव्यामध्ये बांधलेले त्यांचे घर अगदी भलतेच साधे होते. ऐशारामात काही अर्थ नाही हे त्यांना पुरते माहीत होते. स्वतःच्या अशा अगदी थोड्याच वस्तू ठेवण्यात काय आनंद आहे तो त्यांनी अनुभवला होता. वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणून त्यांची जी अपार कीर्ती झाली त्याबद्दल त्यांना अभिमानाचा लवलेशही नसे. त्यांच्याकडे पाहून मला वारंवार आठवण व्हावयाची की ज्या वृक्षांवर पिकणाऱ्या फळांची दाटी झाली आहे ती वाकू लागतात व त्या झाडाला फळच म्हणून काही येत नाही. ते मात्र नुसतेच पोकळ गर्वाने हवेत उंच उंच वाढत जात असतात. माझे हे सन्मित्र, प्रिय मित्र 1926 वारले. त्यावेळी मी न्यूयॉर्कमध्ये होतो. माझ्या डोळ्यात अश्रू आले. माझ्या मनात विचार आला, अरे रे, इथून सांता रोझापर्यंत सारे अंतर मी आनंदाने चालत जाईन, पण त्या महात्म्याचे एकतरी अंतिम दर्शन झाले तर किती बरे होईल. नंतरचा एक दिवस मी व माझे चिटणीस यांनी भेटी बाजूस सारून अगदी एकांतवासात घालविला. दुसऱ्या दिवशी ल्युथर महाशयांच्या एका मोठ्या चित्रासमोर मी अंत्यसंस्काराची वैदिक प्रार्थना म्हटली. शरीराची पंचतत्वे, जी पृथ्वी, आप, तेज वगैरे यांचे निबोधक चिन्ह, जे फूल, ती फुले अर्पण करीत असताना व ती पंचतत्वे त्यांचे उगमस्थान जे परमतत्व त्यामध्ये विलीन व्हावी म्हणून प्रार्थना म्हणताना माझे काही अमेरिकन शिष्य अगदी संस्कार समयीचे पवित्र असे हिंदू वेश परिधान करून प्राचीन स्तुतिस्तोत्रांचे, गीतांचे पठण करीत होते. बरबँक यांच्या अंत्य शरीराचे सांता रोझा येथे त्यांच्या बागेत त्यांनीच आपल्या हातांनी लावलेल्या सेडर वृक्षाखाली दफन झाले. तरी माझ्या दृष्टीने त्यांचा आत्मा जवळपास प्रफुल्लित होत असलेल्या प्रत्येक फुलात वास करीत आहे. निसर्गाच्या व्यापक स्वरूपात किंचित काल वास करून वाऱ्याच्या झुळकीमध्ये कुजबुजणारे, पहाटेच्या वेळी हिरवळीवरून इकडे तिकडे येरझारा करणारे ते ल्युथरच नव्हेत काय? त्यांच्या नावाची आता भाषेत सामान्य शब्द म्हणून गणना झाली आहे. वेबस्टरच्या न्यू इंटरनॅशनल डिक्शनरीमध्ये बरबँक हा शब्द सकर्मक क्रियापद ठरवला असून त्याची व्याख्या अशी दिली आहे, कलम करणे म्हणजेच वनस्पतीचे आरोपण करणे. म्हणून अलंकारिकदृष्ट्या कोणत्याही वस्तूत एखादी प्रक्रिया म्हणून, संस्थापना म्हणून तिच्यातील चांगले गुणधर्म निवडून काढून वाईट गुणधर्म वगळून किंवा आणखी काही चांगले गुणधर्म तिच्यात मिळवून देऊन ती सुधारणे. ही व्याख्या वाचून मी मोठ्याने म्हणालो, प्रिय बरबँक, आपले नाव आता खुद्द सौजन्याचे प्रतीक म्हणूनच संबोधले गेले आहे. अधुना एषा कथा समाप्तिं गता अस्तु तर्हि पुनर्मिलामः तावन्मङ्गलं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.